नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये कमालीचा ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, सुप्रियाचा भूतकाळ आता समोर येणार आहे। कसा तर चला पाहूया। अर्णव आणि ईश्वरी दोघेजण त्याच्या माहेरी आलेले आहेत आणि मित्रांनो खरंच नशीब लागतं की सासू जावयाची दृष्ट काढते, तशी सुप्रियाने अर्णव आणि ईश्वरीची दृष्ट काढलेली आहे। ईश्वरीलाही खूप आनंद होत आहे की अर्णव सर एवढ्या मोठ्या धक्क्यातून वाचवले आणि माझ्या आईने त्यांची सुंदर दृष्ट काढलेली आहे। तर इतके जण हॅपी आहेत ते खरंच मित्रांनो। अर्णवला मी खूप लकी मानते की अर्णवला इतकी सुंदर इतकी प्रेमळ सासू मिळालेली आहे की जी तिच्या स्वतःच्या जावयाची दृष्ट काढत आहे। तर मित्रांनो आता खूप आनंदी आहेत सगळेजण म्हणजे ईश्वरी, अर्णव, सुप्रिया सगळेच जण इतके आनंदी आहेत आणि ईश्वरीचे बाबा तर त्याहूनही अधिक आनंदी आहेत। आणि अर्णव बघा ना, जावई म्हणजे कसा असावायचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्णवला चक्क सासऱ्यांच्या मनातलं कळतंय। ईश्वरीला असं वाटतंय की मी आले म्हणून बाबांना आनंद झालाय, पण गोष्ट तर उलटीच आहे। अर्णव बोलतो ईश्वरी म्हणजे मी सिंदूर, तू आली म्हणून नाही आनंद झाला, तू आली आहे पण तुझ्या चेहऱ्यावर हास्य आहे, तू आनंदी आहे, तू हॅप्पी आहे आणि हे पाहून त्यांना आनंद होतोय। तर आता खरंच बाबांनाही असंच म्हणायचंय की ईश्वरी हॅप्पी आहे, आनंदी आहे म्हणून त्यांना आनंद होतोय। कारण मित्रांनो कोणतेही आई वडील असो, मुलगी सासरी गेली आहे, मुलगी सासरी आनंदी आहे की नाही, तिचा संसार सुखाचा चाललाय की नाही, यामध्येच आई वडिलांना खूप मोठी चिंता असते। आणि जर आपली मुलगी सासरी सुखी नांदत आहे, तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हे पाहून आई वडिलांना इतका आनंद होतो, त्यांना बाकी काहीच लागत नाही। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एवढं सुख पाहिजे असतं की आपली मुलगी सासरी सुखाने राहावी, सुखाने नांदावी, आनंदात राहावी, जावयाने तिची काळजी घ्यावी। आणि हे सगळं ईश्वरीच्या बाबतीत घडतंय, त्यामुळे तिचे आई वडील दोन्ही खूप आनंदी आहेत। तर मित्रांनो आता अर्णव सुद्धा सासरवाडीच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप लक्ष घालत आहे की त्यांना क्लाउड किचनमध्ये मदत व्हावी, बाबांना चांगला हॉस्पिटलमध्ये रिस्पॉन्स मिळावा, बाबा लवकर नीट व्हावे म्हणून। तर ईश्वरीला या सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक वाटत आहेत। आता नम्रता, आत्या वगैरे सगळेजण खुश आहेत आणि ईश्वरीला सुद्धा या गोष्टीचं नवल वाटत आहे की अर्णव सर एवढं टेन्शनमध्ये असताना सुद्धा माझ्या घरी एवढं लक्ष देत आहेत, माझ्या माहेरची एवढी काळजी घेत आहेत। मित्रांनो खरंच उत्तम जावई, आदर्श जावई असावा तर असा। कारण मित्रांनो सासर आणि माहेर या दोन्ही गोष्टी सांभाळता आल्याच पाहिजे। सासरची नाती माहेरची नाती जपताच आली पाहिजे। कारण आपलं ते आपलं आणि दुसरं ते दुसऱ्याचं असं नसतं। नाती ही नाती असतात आणि ती जपावी लागतात। आणि अर्णव सासर माहेर दोन्हीकडची नाती अगदी चोखपणे जपत आहेत। खरंच अर्णव तू ग्रेट आहेस। तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण इतके प्रेमामध्ये हरवून गेलेले आहेत, एकमेकांमध्ये बुडालेले आहेत। मात्र अर्णवचा फोन घरात विसरल्यामुळे अर्णव आता फोन आणायला जाणार असतो। मात्र सुप्रिया आता बाबांना सांगत असते की तुम्ही जसे माझ्या पाठीमागे माझ्यासोबत जो भूतकाळ घडून गेला, माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले, तसाच अर्णव आपल्या इशूच्या मागे उभा आहे। आणि ती भूतकाळ सांगत असते बाबांना की मला बोलवलं गेलं, मला सांगितलं गेलं की तुम्हाला नोकरी देतो आणि माझ्यासोबत असं काही घडलं, माझी काही चुकी नाही, ती सगळं काही सांगत असते। आणि हे सगळं मात्र अर्णव ईश्वरीने ऐकलेलं असतं। तर मित्रांनो आता सुप्रियाचा भूतकाळ समोर येणार आहे आणि आता ईश्वरीला अखेर सत्य, अर्णवलाही सत्य कळणार आहे। काय वाटतं तुम्हाला आता पुढे काय होईल, कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।